महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी मोठं घडतंय अशा बातम्या सध्या येत आहेत. आणि यामध्येच आपल्याला की उबाटाचे घरगडी जी आहे संजय राऊत यांची नेमकी फजिती काय झाले आणि नेमकं आता जे काही चाललंय, जे काही एक असा मोठा गोप्यस्फोट किंवा मोठा असा काही घडणार आहे ते नेमकं कशा बाबतीमध्ये आहे आणि संजय राऊत आणि घरगडी हे सगळं जे प्रकरण आहे आपण ह्या लहानशा व्हिडिओत मित्रांनो बघणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो रामकृष्ण हरी. बघा झालं असं, आता सध्या राज्यसभा आणि विधान परिषद ह्या दोन निवडणुका आहेत. सर्वांना माहिती आहे समीकरण काय आहेत. ज्यांचे 36 आमदार आहेत त्यांच्याकडे एक खासदार निवडून येऊ शकतो, तो राज्यसभेचा. सध्या गणित असं आहे, हे तिन्ही जर पक्ष एकत्रित आले यांचे 46 आमदार होतात आणि 46 म्हणजे यांच्याकडे फक्त एक यांचा खासदार निवडून जाऊ शकतो. आता यामध्ये संजय राऊतांचं म्हणणं आहे शरद पवारांनाच या ठिकाणी खासदार करायचं आहे, कारण शरद पवार हे बोलले आणि हे चेले असल्यामुळं यांनी बाजू ही शरद पवारांची लावून धरली. आणि इथं परत आदित्य साहेबाला खूप राग आला, खूप टेन्शन आलं. त्यांनी सांगितलं नाही 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 ना 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 ना, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आता टर्म ही आमची आहे, उबटाची, आणि सगळ्यात जास्त संख्याबळ जे आहे हे संख्याबळ ही आमचंच आहे, म्हणजेच उबाटाचं आहे. मग या ठिकाणी शरद पवारांना डावलून, शरद पवारांना फाट्यावरती मारून, ज्या शरद पवारांनी यांना मुख्यमंत्री पदावरती बसवलं, आदित्य साहेबांना त्यांनी पर्यावरण मंत्री केलं काही नसताना, बाप मुख्यमंत्री मुलगा पर्यावरण मंत्री कॅबिनेटमध्ये, ह्या दोघांना इथपर्यंत आणलेले शरद पवार. पण या ठिकाणी शरद पवारांना कसं घरी बसवता येईल यासाठी या ठिकाणी आदित्य साहेबांनी रान पेटवलं आहे. तुम्ही हे बघितलात, तुम्हाला वाटेल काय हे फक्त राजकारण चालू आहे. तुम्ही पहिले व्हिडिओ बघून घ्या. राज्यसभेत असो, संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशन मध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची वेळ, शिवसेनेची जागा आहे. मध्यंतरी माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली, त्यांना मी या विषयावरती त्यांचं मत विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे. मी पवार साहेबांचाही चेला आहे. मॅटर तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं साधं नाही. राज्यसभेसाठी मुळात दोन अशी नावं आहेत. एक शरद पवारांचं नाव, दुसरं आहे नाव ते म्हणजे प्रियंका चतुर्वेदींचं नाव. आता राऊतांना प्रियंका नकोय खासदार म्हणून त्यांच्या अवघड जागचं दुखणं आहे. कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये जे काही एक गट गेला होता बाहेर, त्या गटामध्ये प्रियंका गेल्या होत्या आणि त्यांची भूमिका हे राऊतांना आवडत नाही. राऊतांना फक्त एवढं वाटतंय की यामध्ये सगळ्यामध्ये फक्त लाईमलाईटमध्ये मीच असायला पाहिजे. पण या ठिकाणी प्रियंका मॅडम जे आहेत यांना आता परत राज्यसभेवर पाठवण्यासाठी आदित्य साहेबांची जी काही धडपड चालू आहे त्यामध्ये संजय काकाची त्यांनी कशी अवस्था केली. पहिले राऊत म्हणतात की राज्यसभेची जागा ही शरद पवार गटाचीच आहे, परत ते म्हणतात ती जागा आमचीच आहे. म्हणजे बघा, ते आदित्य ठाकरेंच्या पुढे जाऊ शकत नाही. आता या ठिकाणी काही लोक म्हणतील हे तुम्ही काय म्हणता, तुम्ही काय सांगता, असं नाही. आदित्य साहेब हे राऊतांची बाजू ऐकून घेतात आणि राऊतांचं ते ऐकतात. हा तुमचा सर्वांचा एक निव्वळ असा गैरसमज आहे. तुम्हाला मित्रांनो मी आता एक असा जो व्हिडिओ दाखवत आहे, तो व्हिडिओ कुठंच मीडियावरती आला नव्हता, तुम्ही पाहिला नसेल, तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघून घ्या की खुर्चीसाठी आदित्य साहेब राऊतांच्या फाट्यावरती कसे मारतात. एक मधली बातमी आली होती हिंदी चॅनलवरती की संजय राऊतांना मातोश्रीवरती चोप दिला होता म्हणे, चोप बघून त्यांना अटॅक आला होता म्हणे. अशी बातमी मी ऐकली हिंदी माध्यमामध्ये. माझं वैयक्तिक मी काही बोलत नाही. मग या ठिकाणी संजय राऊतांची नेमकी मातोश्रीवरती इज्जत काय आहे किंवा यांच्या मनात इज्जत काय आहे
तुम्हाला दाखवतोच, त्यापूर्वी समजून घ्या. एक संजय राऊत एक पत्ता होता उद्धव साहेबांचा. तो पत्ता उद्धव ठाकरेंच्या मनातील गोष्टी किंवा काहीही गोष्टी वाजवायचे कामं हे राऊत करायचे. आणि या ठिकाणी सगळं काही आहे हे चालवा चालवी हे राऊत करायचे. त्यामध्ये एके वेळेस मुख्यमंत्री हे साहेब झाले, लहान साहेब झाले कॅबिनेट मंत्री. पण आता सध्या राऊतांची गरज आहे की नाही माहिती नाही, पण इथं विषय येतो प्रियंकाताईचा, त्यावेळेस राऊतांना फाट्यावर मारलं जातं. तुम्ही पहिला तो व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस. Wait a minute. no, 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 no. तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवायचं कारण फक्त एकच आहे की राऊतांची किती इज्जत हे उद्धव ठाकरेंच्या घरामध्ये किंवा मातोश्रीवरती किंवा आदित्य ठाकरेंच्या मनामध्ये आहे. तुम्हाला स्पष्ट दिसत असेलच, किंवा परत सांगायची गरज नाही. मग राऊतांनी पुढे गोष्टी कुठल्या मांडल्या काय न मांडल्या काय, राऊत काय बोलतील ते मान्य करायचं नाही मान्य करायचं हे पूर्णपणे आदित्य ठाकरेंच्या मनावर आहे, उद्धव ठाकरेंच्या हे नाही. कारण उद्धव ठाकरे हे राऊतांना खरा मित्र मानतात. असं तर दोघांची केमिस्ट्री आहे. पण या ठिकाणी जे काही आहे ते अवलंबून आहे फक्त आणि फक्त आदित्य ठाकरेवरती. आता ठाकरेंनी दाखवून दिलंय की या ठिकाणी हे संजय राऊत म्हणजे काय आहेत, आमचे घरचे घरगडी आहेत. हे सगळ्या गोष्टी बघितल्या. महाविकास आघाडीमधील जो काही कळी असेल ना, कळी म्हणजे संजय राऊत आहे. हे पूर्ण प्रकरण बघितले तर कधी काहीही मोठे गौप्यस्फोट होऊ शकतात हे मला तरी वाटते बरं का. असं ते होईल न होईल ते राऊतावरती अवलंबून आहे. पण सध्या जे काही म्हणतात ना, एक मोठं काहीतरी घडणार आहे ते शरद पवारांचे ज्यावेळेस उमेदवारी हे लोक नाकारतील स्पष्टपणे, आणि ज्यावेळेस शरद पवार तिथं जाणार नाहीत, प्रियंकाला त्या ठिकाणी पाठवून ज्यावेळेस पवारांना घरी बसवण्यात येईल त्यावेळेस खरं राजकारण हे चालू होणार आहे महाराष्ट्रामधलं. तुमचं मत नक्कीच कळवा.